नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पायथागोरस थेरम या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 48 चा पहिला प्रश्न सोडविणार आहोत। प्रथम पायथागोरस थेरम म्हणजे काय हे आपण समजावून घेऊ। राईट अँगल ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण यामध्ये एक 90 डिग्रीचा अँगल आहे। 90 डिग्रीच्या अँगल समोरील जी साइड असते तिला हायपोटेनस म्हणतात, हे आपल्यास माहित आहे। आणि एक साइड हाईट होईल आणि एक साइड बेस होईल। तर पायथागोरसचा थेरम असा आहे, हायपोटेनस ह्या 90 डिग्री समोरील जी साइड आहे म्हणजे हायपोटेनस याचा स्क्वेअर इक्वल टू बेस आणि हाईट, बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर। हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर हा झाला हायपोटेनसचा थेरम। त्याप्रमाणे आपल्याला हा थेरम वापरून x ची व्हॅल्यू काढायची आहे। काढूया, दोन साइड दिलेल्या आहेत, x ची व्हॅल्यू काढू आपण। फाइंड द व्हॅल्यू ऑफ x। हा 90 डिग्रीचा अँगल, या समोरील ही साइड हायपोटेनस। फॉर्म्युला लिहून घेऊ आपण। वी नो हायपोटेनसचा पायथागोरसचा थेरम लिहून घेऊ। वी नो पायथागोरस थेरम हायपोटेनस इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, किंवा राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनसचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन बाजूंच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा, ॲडिशन एवढा असतो। कोणती ही साइड बेस घेतली आपण तर ही हाईट होईल, किंवा हा जर बेस घेतला तर ही हाईट होईल। ओके, हायपोटेनस व्हॅल्यू टाकू। x चा स्क्वेअर इक्वल टू बेस mn घेऊ 24 स्क्वेअर प्लस हाईट 7 स्क्वेअर इक्वल ओके। देअरफॉर x इक्वल टू 24 चा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 576 प्लस 7 चा स्क्वेअर 49, दोघांची ॲडिशन। देअरफॉर x इक्वल टू 625 आलेले। हा आपल्याला माहिती आहे 25 चा स्क्वेअर आहे हा, आणि इकडे स्क्वेअर आहे। टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ both sides therefore x इक्वल टू 25। ओके, x ची व्हॅल्यू निघाली। दुसरा प्रश्न, यामध्ये अशा प्रकारचा ट्रायंगल दिलेला आहे, दोन साइड दिलेल्या आहेत। इथं हायपोटेनस दिलेला आहे, हायपोटेनसची व्हॅल्यू दिलेली आहे। हा 90 डिग्री, या समोरची साइड ही म्हणजे हा हायपोटेनस, ह्या साइडचा स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर असं होईल। बाय पायथागोरस थेरम हायपोटेनस इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर। हा फॉर्म्युला फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्ये होतो, दुसऱ्या ट्रायंगलमध्ये जमत नाही। काटकोन त्रिकोणामध्येच एक अँगल त्याचा 90 डिग्रीचा असला पाहिजे। हायपोटेनस PR स्क्वेअर इक्वल टू बेस, हा घ्या किंवा हा घ्या, हा घेऊ आपण, QR स्क्वेअर
क्यू आर स्क्वेअर प्लस हाईट, बेस हा घेतला तर हाईट ही घ्यावं लागेल, क्यू पी स्क्वेअर. किमती टाकू. पी आरची व्हॅल्यू दिली 41 स्क्वेअर इक्वल टू क्यू आर एक्स स्क्वेअर प्लस क्यू पी 9 स्क्वेअर. ओके. 41चा स्क्वेअर 1681. आपल्याला काढावं लागेल 41 × 41. हा स्क्वेअर मला माहीत होता म्हणून डायरेक्ट लिहिला. इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर 81. देअरफॉर एक्स एका साईडला घेऊ आपण, या साईडला एक्स हे मायनसमध्ये जातील 81. ओके. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1600. टेकिंग स्क्वेअर रूट किंवा देअरफॉर असंही लिहू शकतो आपण. हा कशाचा स्क्वेअर आहे? 40चा. बरोबर आहे. आता जर टेकिंग स्क्वेअर रूट घेतला आपण, दोन्ही साईडचे आपण स्क्वेअर रूट घेतले तर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट एक्स होईल आणि याचा 40. ओके. तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला हायपोटेनस कोणता येईल याच्यात? हा येईल ई एफ स्क्वेअर. तिसरा प्रश्न ई एफ स्क्वेअर होईल. ई एफ लेंथ ऑफ ई एफ स्क्वेअर इक्वल टू बेस आणि हाईट. बेस आपण ई डी घेऊ, ई डी स्क्वेअर प्लस डी एफ स्क्वेअर. ओके. किमती टाकू आपण. ई एफ 17 स्क्वेअर, ई डी एक्स स्क्वेअर प्लस डी एफ 8 स्क्वेअर. 17चा स्क्वेअर 289 स्क्वेअर. कमीत कमी 30पर्यंत पार्ट असायला पाहिजेत. ओके. एक्स स्क्वेअर प्लस 8चा 64. देअरफॉर एक्स इक्वल टू 289 मायनस 64. देअरफॉर एक्स स्क्वेअर सबट्रॅक्शन 5 to 2. ओके. देअरफॉर एक्स स्क्वेअर इक्वल टू कशाचा स्क्वेअर आहे? 15चा. ओके. एक्स स्क्वेअर इक्वल टू 15 स्क्वेअर. देअरफॉर एक्स इक्वल टू 15. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स. समजलं मित्रांनो? धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओ तुमच्या पाहण्यात येतील. धन्यवाद.